पैसा आमचा, बाप आमचा, जयंती त्याची आम्ही कशी करायची आम्ही ठरवू ना. आणि राहिला प्रश्न आमच्या वाचनाचा, तर प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे 6 ते 7 डिसेंबर रोजी 200 ते 250 पुस्तकांची खरेदी विक्री औलाद करते. इतकं आम्ही वाचतो. आम्ही वर्षभर वाचतो आणि एकच दिवस नाचतो. पण दुःख याच आहे, आम्ही नुसते नाचत नाही तर जातीवाद्यांच्या छादनावर नाचतो. त्या गोष्टीचं दुःख आहे त्यांना. मित्रांनो, आम्ही वाचणारही, आम्ही नाचणारही. तुमच्या घरात जेवढे मांडीला भांडे असतील ना, तेवढी आमच्या घरामध्ये पुस्तकं एवढी आम्ही वाचतो. वाचण्याचं आम्हाला सांगू नका. प्रबोधनकार ठाकरे असतील, श्रीमंत कोकाटे असतील, मामा देशमुख असतील, वामन मेश्राम असतील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत कबीर, संत गाडगे महाराज, हे सगळे सगळे आमच्या पिढीने वाचलेले आहेत. त्यामुळे आम्ही जाण आणि सज्ञान आहोत. आणि बाबासाहेबांची जयंती तर होतच जाईल, पण एवढं सांगतो की आई हे 2 अक्षराचं नाव प्रत्येकाला प्रिय आहे. प्रत्येकाला या ठिकाणी आजी आहे ना, आहे ना. मला 2 आजोबांनी एवढंच सांगतो. आईचे गोडवे इतके इतिहासाने गायले, इतके इतिहासाने गायले, पण आपल्यावरती आईपेक्षा जास्त कोणीतरी प्रेम करतं आणि ती असते आपली आजी. आपण जेव्हा गावी जातो आपल्या आजीला भेटण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये, त्यावेळेस आई आपली आजी बघते मुलांना आणि म्हणते, आला ग बाई महाराजा. आजी काय म्हणते? आला ग बाई महाराजा. कारण की आजीला पण माहिती असतं आपण पूर्वाश्रमातले राजे होतो, गुलाम नाही. आणि ती पाया पडल्यानंतर आजी म्हणते, लेका बाबासाहेब एवढा शिक, बाबासाहेब एवढा मोठा हो. कारण त्या अडाणी आजीला पण बाबासाहेबांच्या शिक्षणाचं महत्व कळलेलं असतं. आणि जात्यावरती दळण दळत असताना आजी म्हणते की काय सांगू तुले मया भीमाचं नटन, अगं काय सांगू तुले मया भीमाचं नटन. इलाय ती कोट त्याले सोन्याचं बटन, त्याले सोन्याचं बटन. पहाडासमोर उभा होता बाबू माझा, तवा नव्हती कशाची फिकीर. पहाडासमोर मोबाईलचा टॉर्च ओपन करायचा, पटकन लवकर. लाईट ऑफ करा. ही लाईट एलईडी सगळ्यांचे टॉर्च वरती आले पाहिजे. बाबासाहेबांच्या पुण्याने सगळ्यांकडे मोबाईल आहे, नाही का? सगळ्यांकडे मोबाईल आहे. आता माझ्या गाण्यासोबत करायचं. लवकर पटकन. अरे पहाट झाली प्रभा म्हणाली, पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली. पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली. सकाळची चांदणी घेऊन आली, माया भीमाला घाली. 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 माझी ताई संस्कृती या देखील आणि यानंतर महामानव बोधिसत्व प्रकांड पंडित अर्थशास्त्रज्ञ ऊर्जा मंत्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सन्माननीय रामजी शिंदे साहेब पुष्पहार अर्पण करते. जरा जोरदार टाळ्या होती, जोरदार. तदनंतर शीतलताई ढमाले स्थानिक नगरसेविका या देखील बाबासाहेबांच्या पुतळ्याचं पुष्प हार घालून पूजन करीत आहेत. आणि त्यानंतर सन्माननीय कार्यसम्राट जितेंद्र कुमार इंदिसे साहेब देखील बाबासाहेबांना वंदन करीत आहेत. जरा जोरदार काय होते, जोरदार. कृपा करून विनंती आहे, आपल्याला विनंती आहे, दादांना विनंती आहे, आपण प्लीज चला दादांना पुढे या. आणि यानंतर दादांना विनंती करतो, आपण
सर्वप्रथम विनंती करतो सन्माननीय कार्यसम्राट राकेश शिंदे साहेब. नक्कीच आणि या ठिकाणी जे आपल्याला खास सदिच्छा देण्यासाठी आलेले आहेत तर आमच्या ताई शीतलताई ढमाले यांना मी विनंती करतो आपण सदिच्छापर 2 शब्द मांडायचे आहेत. धन्यवाद. नमस्कार. माझी इथे बोलायची पहिलीच वेळ आहे तरी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मी काय बोलणार. त्यांना भारतरत्न भूषण देऊन आधीच सन्मानित केलेलं आहे. बाबासाहेबांमुळेच आपल्याला समानता, बंधुता, एकात्मता याची शिकवण, याचे धडे त्यांनी पहिलेच दिलेले आहेत. तसेच आपल्याला भारतीय संविधानामधून समान न्याय व हक्क नेहमीच आपल्याला मिळत आलेला आहे आणि आपण तो मिळवतोच नेहमी. अशा महामानवाला मीही मानवंदना देते. तसेच माझे चंद्रमणी सामाजिक संस्था यांनी मला आमंत्रित केलं व इथे सत्कार केला त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानते. असेच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आणि यानंतर विनंती करतो सन्माननीय राकेशजी शिंदे साहेबांना की आपण 2 शब्द बोलायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भाषण करणारा मला येत नाही, काम मी भरपूर करतो आणि भरपूर जणांना माहिती पण असेल. मला वाटतं इंस्टा आणि फेसबुकवरच बघतात. तर इथे बोलून जे मान सन्मान दिला आहे त्यासाठी भरपूर धन्यवाद. आणि याच्या पुढे काही असेल तर मला सांगा. काम करण्यासाठी मी कधी पण तयार असतो. तेच फक्त मला सांगा, भाषण देता येत नाही. हॅलो. आणि यानंतर विनंती करतो सन्माननीय जितेंद्र कुमार इंगसे साहेब आपण मार्गदर्शनपर काही शब्द बोलत नाही आका तुम्ही असं टाइम का बघायचा आहे. मी प्रथम चंद्रमणी बुद्ध सामाजिक संस्था यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मोठ्या आनंदाने, उत्सवाने समस्त जनतेस एकत्र घेऊन जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे मनापासून स्वागत करतो. आता तुम्ही मला दरवर्षी ऐकत असतात, वर्षात 2 वेळा. तुला सुपारी दिली वाटतं आपला आहे का? नक्की बघा यार, मी बोलताना टुंग टुंग करतोय. थोडं मस्करी करावी लागते. आता मग तू हसणार कसा? घरी जाशील उतरून तोंड घेऊन बायको बोलते काय झालं. असो, आता मला मी बोलणार नव्हतो खरं म्हणजे आज, पण संतोषी माझ्या हातात माईक दिला. आमचे 2 तरुण तडफदार नगरसेवक होते, अजून बाकीचे काही आले नाही. राकेश शिंदेने तर कामाचा धडाकाच लावलाय. राकेशचा अवतार बघून मला माझी जवानी आठवायला लागली. मी म्हातारा नाही, ती जाणून बुजून गाडी वाढवली. कारण मला पोरं बोलतात पोरी लग्नाचं झालं तर काय करू म्हणून दाखवतो बाबा माझ्याकडे बघू नका असं पाणी झाली. आमचं जी माझी म्हणजे मुलीसारखी मानतो आमची शीतल, ह्या लोकांनी जे कामाचा धडाका लावलाय, जो रस्ते वगैरे साफ करायचे, तर आमच्या शास्त्रीनगर नाही मी हात दाखवतो म्हणजे आमच्या लोकांना खरं त्रास असतो. चलो आपण सुरुवात करूया. तुम्हाला माहिती असेल मी भाषणाची सुरुवात कशी करतो ती. कारण ज्या राजामुळे खरं संविधान लिहिलं गेलं, कुणाला माहिती नसेल मी सांगतो, परत आठवण करून देतो. या सुजलाम सुफलाम महाराष्ट्रावर, महाराष्ट्रात राहणाऱ्या आया बहिणीवर वक्र दृष्ट टाकणाऱ्या मोगलांना यमसंधी धाडणारे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज जातीयवादीच्या विचारांना तिलांजली दिली, ज्यांनी शिक्षणात क्रांती घडवली, ते क्रांतीवीर महात्मा फुले, माता सावित्रीबाई फुले. जातीयवादाच्या छाताडावर उभा राहून ज्यांनी आरक्षणाला जन्म दिला, बहुजनांचे राजे
रक्षण करते, गांधीजीचे जीवन दाते, भारत देशाचे भाग्य विधाते, दीन दलित बहुजनाचे अन्नदाते, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ, माता रमाई, माता अहिल्याबाई होळकर, संत रोहिदास, अण्णाभाऊ साठे, संत कबीर, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांना माझे त्रिवार वंदन. आणि इथे माझ्या बसलेल्या तमाम भीम सैनिकांनो, तुम्हाला माझा क्रांतिकारी जय भीम, जय महाराष्ट्र. आज नुसतं महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, जगात एकमेव माणूस असेल तर त्याची संपूर्ण विश्वाची जयंती होते, ती म्हणजे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एकमेव माणूस जगातला. 135वी जयंती आपण मोठ्या आनंदाने साजरी करतो. मी आलो आणि माझं पहिलं लक्ष जर गेलं असेल कुठे, हा जो पाठी कटआउट बनवला होता आणि त्याच्यात लक्ष गेलं माझं हिंदू कोड बिल. आता हिंदू कोड बिल मी दुसरा विषय घेणार होतो, पण जसं हिंदू कोड बिल बघितलं म्हटलं आता बोललं पाहिजे. आता हिंदू कोड बिल काय मी तुम्हाला सांगतो. लाई बाळा, मला भाषण करायची. राकेश, आपण कुणामुळे बोलतो, का बोलतो, कशासाठी बोललं पाहिजे आणि कशावरून यांच्या उरावर चढून बोललं पाहिजे ते आता सांगतो. कारण ह्या मनुवाद्याच्या अवलाद्यांनी, कोण बोलतोय मी, मनुवाद माहितीये कुणाला? माहितीये का? अरे हो बोला, नसेल माहिती हा बाप सांगेल. कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि हे माझं काही उखडू शकत नाही. जर हे कोर्टात जरी गेले, पहिला तो त्यांचा बाप होता हे सिद्ध करावं लागेल, कारण त्यांचा बापाचाच पत्ता नाही, माझ्या बापाचा पत्ता भीमराव आंबेडकर. हे सांगायला आलो, करणार नव्हतं भाषण, पण आता संतोषी दिला माईक आणि हिंदू कोड बिल. आता ऐका बाळांनो, माझी मुलगी पण आहे, तीही शिकली आहे. अधिकार मिळाला आणि समानतेचा अधिकार मिळाला. बाबासाहेबांनी तुमचा रक्ताचा एकही थेंब न साठवता तुम्हाला सगळे अधिकार दिली, म्हणून भाडव्यांना तुम्हाला त्याची किंमत नाही. आणि माझ्या माता भगिनींना बाबासाहेबांनी सगळा अधिकार दिला. पोळगी चालू झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा बाई डिलिव्हरीला जाते 3 महिने भर पगारी, 3 महिने किती? नाही, तेव्हा बाबासाहेबांनी 3 महिने केले होते फुल पगारी सुट्टी. आता किती झाले? 6. बाबासाहेबांनी समान अधिकार म्हणजे 50-50 हे करणार नाही साले 50-50, कारण 1 नंबरचे साले कपटी, तर कसे करतील 50-50? पण बाबासाहेबांनी कायदा लिहून ठेवलाय 50-50. माझ्या माता भगिनीला भेटलाच पाहिजे. बघा आमची कशी ताई गाणं बोलते, पहिला नाही चूल मूल आणि फुकणी. आता कुणी इंजिनियर, कुणी डॉक्टर, कुणी प्रधानमंत्री, कुणी IPS ऑफिसर, कुणी IAS, कुणी इंडियन फॉरेन मिनिस्टर, कुणी फॉरेस्ट सर्व्हिस, कुणी IPS ऑफिसर. हे कुणामुळे? माझ्या भीमामुळे. सगळ्यांनी म्हटलं पाहिजे माझा भीम. अरे बाबासाहेब कुठल्या एका जातीचे नव्हते, कुठल्या एका धर्माचे नव्हते, कुठल्या एका पंथातले नव्हते. बाबासाहेब समस्त भारतीय जनतेचे होते. पण त्याला हा पंजाब करा, हिंदीत त्याला लेकिन आणि इंग्लिश मध्ये बट करून टाकाया म्हणून कट. हे लक्षात ठेवा. हा पण काय पण नुसते ऐकताय. दिनेश मला पाठीमागून बोलतोय, दिनेश इकडे रे, तुम्हाला हळूच बोलला, दादा प्रबोधन करा, प्रबोधन करा, असं माझ्या कानात बोलत होता. मी काय रात्रीवरच्या खाटेवरचा खेळ सांगत होतो का? हा प्रबोधन यालाच म्हणतात. पण ती प्रबोधनाची मांडणी आणि माझी मांडणी फरक आहे. मी शांतपणे सांगतो, पण इथं बसलेली किंवा आजूबाजूची जी बांडगुळ आहेत ना, आजूबाजूची, त्यांना साध्या भाषेत नाही समजत, त्यांना हीच भाषा समजते आणि त्यांना ह्याच भाषेत समजावं लागतं. त्यांना त्या भाषेत समजायला पाहिजे. जोपर्यंत आपण एकत्र येऊन त्या मनोवाद्यांना लढा देत नाही,
आरक्षण ऑलरेडी गेलेलं आहे. मी आता सांगतो आरक्षण संपलं. तुम्ही कसं आरक्षण संपलं? तुमच्या सरकारी शाळा पण, तुमच्या सरकारी नोकऱ्या पण काय करणार? झाडू मारणार. आता नोकऱ्या फक्त ठेकेदार पद्धत. बाबासाहेबांनी तुम्हाला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सगळे अधिकार दिले होते आणि सगळे अधिकार बंद केले. सगळ्यात मोठं म्हणजे यांनी तुमच्या शाळा बंद केल्या. बाबासाहेबांनी फुकट शिक्षण आर्टिकल 21 मध्ये दिलेलं आहे सगळ्या जाती धर्माच्या पोरांना. नुसतं शेड्यूल कास्ट, SC, NT, VJNT, SBC काही नाही. वयाच्या 6व्या वर्षापर्यंत 14 वर्षापर्यंत सगळ्या समाजातल्या घटकाच्या पोरांना आरक्षण फ्री दिलेलं आहे. ते शिक्षण आता तुमचं बंद करण्यात आलेलं आहे. मला भीती वाटायला लागली काय माहितीये का? जसं नेपाळमध्ये तरुण पोरांनी लफडी केली ना, सगळ्या सरकारी चालू केल्या. तुमच्यातला बाबासाहेब कधी जागा होणार? तुमच्यातला बाबासाहेब जागा करा, तुमच्यातले छत्रपती शिवाजी महाराज जागा करा, तुमच्यातला संभाजी महाराज जागा करा. आणि जो तुमच्या शिक्षणावर तुमच्या हक्कावर जागा आणतोय सगळ्या रस्त्यावर नागरिक. पण काही मनुवादी अवलादींच्या नजरेत बाबासाहेबांची जयंती खूप खुपायला लागली. ही हसण्यासारखी गोष्ट नाहीये. तर मी महाराष्ट्रात बघितलं असेल, जेव्हा बाबासाहेबांची जयंती निघाली होती, काही ठिकाणी बैल सोडण्यात आली, काही ठिकाणी मध्येच फटाकडे सोडण्यात आले. असे बरेच 7-8 ठिकाणी ते असे अडथळण्याचे प्रयत्न केले. त्यातल्या त्यात एक मनुवादी अवलादाचा बोलत होता की स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, काय म्हटलं होतं त्यांनी? म्हणजे बाबासाहेबांची जयंती कुठे ते डीजे लावली नाही पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे. ज्यांनी जगाला पुस्तक वाचायला शिकवले ते हरामजादे आता बाबासाहेबांच्या पोरांना सांगतील वाचा. ज्या बापाने जगाला सांगितलं की पुस्तकं वाचली पाहिजे, जो पुस्तक वाचेल, जो अभ्यास करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही आता सांगताय साले माय झयांनो, म्हणजे अशीच आहे. ज्याला जी भाषा कळते तीच बोलायला पाहिजे. मी सोडलं होतं, जाऊ दे रे बेटा आपलाच आहे, पण नाही. सगळे तुमचे तंगडे मोडले पाहिजे. मी नाव नाही घेत, तुम्ही ओळखायचं. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक. तो माझ्यासाठी लोकमान्य नाही. कारण ज्याच्या हरामखोरांनी महार, मान, चांबा, ढोबार, कुंडी, तांबोळी हे संसदेत जाऊन नांगर चालवणार का हे बोलणारा होता बाळ गंगाधर टिळक. त्याला या मनुवादी अवलाद्यांनी लोकमान्य पदवी दिली. मी त्याला मरेपर्यंत लोकमान्य बोलणार नाही. तो बाळच होता बाळ गंगाधर टिळक. एकाला म्हटले स्वातंत्र्यवीर सावरकर. अरे भैरवांनो, त्यांनी 9 ते 12 वेळा त्या इंग्रजांकडे लेखी माफी मागितली. त्याला तुम्ही स्वातंत्र्यवीर बोलता? आरक्षाच्या अवलादांनो, अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. हा जितेंद्र कुमार हिंदीसे बाबासाहेबांचं लेकरू बोलतो. साले तुम्ही हरामकार होते आहेत आणि राहणार. मी बोलणार नव्हतो, भाषण करणार नव्हतो. काय सांगता ते की बाबासाहेबांची यांची सगळ्यांची जयंती डीजे लावून नाही केली पाहिजे. असं कोण बोललं तर माहितीये का? की बाबासाहेबांची यांची सगळ्यांची जयंती डीजे लावून नाही केली पाहिजे. असं कोण बोललं तर माहितीये का? आणि बोललो तरी काय उखाडणार नाहीये. कारण जो बाबासाहेबांच्या विरोधात बोलेल त्याची मी अख्खी 7 पिढी काढेल. अरे ज्या माझ्या माता भगिनींना, समस्त जाती धर्मातल्या माता भगिनींना गुलामगिरीतून त्या महामानवानी काढलं, असा एक डीजे नाही 10,000 डीजे लावून जयंती झाली पाहिजे. 1000 डीजे. आणि ज्या छत्रपती शिवरायांनी त्या मोगलांच्या छाताडांना चिरून अखंड महाराष्ट्र केला, 1 लाख डीजे लावून जयंती झाली पाहिजे. 1 लाख असे डीजे वाजले पाहिजे.
ज्या क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुलेंनी लाखो वर्षाचा इतिहास मोडून काढला, या माझ्या माया बहिणींना शिक्षणाची दारं उघडी करून दिली, त्यांची अशा डीजेच्या डीजे लावून जयंती साजरी केली पाहिजे. आणि तुम्ही सांगता की डीजे नाही लावला पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे. अरे हरामचोदांनो, जेव्हा तुम्ही आम्हाला गावाच्या बाहेर, गाव कुशीच्या बाहेर ढोर फाडायला लावत होते, मेल्याला ढोराचं मटण खायला लावत होते, तेव्हा तुमचा बाप 32 डिग्र्या घेऊन आला म्हणून डीजे लावून जयंती केली पाहिजे. आता बोला. म्हणून तुम्ही सांगता पुस्तक वाचा. अरे तुमच्या 7 पिढी न पिढी जेवढी घरात भांडी नसतील, खाट नसतील, गादा नसतील, उषा नसतील, भांडी नसतील, तेवढी पुस्तकं या महाराजच्या घरात. हे सांगण्यासाठी स्टेजवर आलो, तू येणार नव्हतो. मी बऱ्यानगर मध्ये कधी भाषण करत नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण मजबुरीने मला करावं लागलं, हे सांगावं लागलं मला की बाबासाहेबांची जयंती का करायची. कारण ज्या बाबासाहेबांनी 52% ओबीसी समाजाला आरक्षण दिलं, म्हणून सर्वांनी जयंती केली पाहिजे. म्हणून ज्या बाबासाहेबांनी महार समाज, कुंडी, तांबळी, ब्राह्मण, क्षत्रिय, मराठा यांना समान आरक्षण दिलं, समान संधी दिली, समानता दिली, म्हणून तिच्या लावून जयंती केली पाहिजे. ते सांगण्यासाठी मी आलो. करून मारा. इथं मी माझे 2 शब्द संपवतो. जय भारत, जय बुद्ध, जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. हे असतं तर बाबासाहेबांचं गाणं बंद करायचं, त्या साहेबांचं नाव घ्यायचं, त्यांना वरती बोलवायचं, त्यांचा सत्कार करायचा, मग ते साहेब खाली जातील, मग पुन्हा बाबासाहेबांचं गाणं चालू होतं. मला वाटतं ही प्रथा मीच बंद केली. कुणालाच महिन्याविषयी जेव्हाही जातो ना, मी कधीच कुठे असेल, मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जातो, जर एखादं गाणं चालू असलं तर मी तिथं शांत बसतो. कारण ते गाणं नसतं दिनेश, ते गाणं नसतं खरं, त्याच्यातून ते प्रबोधन होत असतं. म्हणजे कसं घ्यायचं ते आपल्यावर असतं. आणि बघ आता गाणं संपल्यानंतर बोललो होतो मी, आता गाणं म्हणजे सगळ्यांनी लक्षात, कुणी असो, मी उद्या उठून तुझ्या आईला माझ्या नशिबात असलं म्हणजे झालं तरी म्हणजे आशा असली पाहिजे ना. अरे त्या महामानवामुळे चायवाला प्रधानमंत्री झाला तर मी का नाही होणार. हा कुणामुळे, त्या बापामुळे जर चायवाला प्रधानमंत्री होऊ शकतो, एक तडीपार गृहमंत्री होऊ शकतो, तर आपण काय नाही होऊ शकतो. आणि दादा हेच मला कौतुक करायचं होतं की इंदिसे कुटुंबातली कोणी जरी आलं, बाबासाहेबांचं गाणं होत असेल, त्या बसतील शांतपणे गाणं ऐकतील आणि त्यानंतर ते बोलतील. त्यासाठी त्या जोरदार काय झाला पाहिजे. त्यामुळे काय आदर्श स्वागत करत आहोत आम्ही. सर्वप्रथम सौ शीतल संतोष ढमाले, नगरसेविका ठाणे महानगरपालिका, त्यांचे सत्कार आपल्या चंद्रमणी बौद्ध सामाजिक संस्थेच्या महिला संगीता पवार, दीपाली पगारे आणि रेखा रोगडे ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी लवकर स्टेजवरती यायचं आहे आणि मॅडमचा सत्कार करायचा आहे. विजय विश्वकर्मा यांनी स्टेजवरती यायचं आहे. विजय विश्वकर्मा सर. विश्वकर्मा समाजाचे नेते आहेत ते, त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. कारण त्यानंतर विनंती करतो लवकरात लवकर यायचं स्टेजवरती. सर्वांना टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर आमचे लाडके नेते सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. दादांचा सत्कार होतो.
हम सब साथ साथ हैं. भाऊ साहेब हिंदी से आगे बढ़ो, भाऊ साहेब हिंदी से आगे बढ़ो. जग भर कीर्ती आभोवर तारण गाते झाले भीमराव मुकनायक, झाले भीमराव मुकनायक, झाले भीमराव मुकनायक, झाले भीमराव मुकनायक. जगभर कीर्ती आभोवरती, जगभर कीर्ती आभोवरती तारण गाते झाले भीमराव मुकनायक, झाले भीमराव मुकनायक, झाले भीमराव मुकनायक, झाले भीमराव मुकनायक. शिकविला धडा लढा रे लढा, शिकविला धडा लढा रे लढा, घडविले शूर सैनिक, घडविले शूर सैनिक, झाले भीमराव मुकनायक, झाले भीमराव मुकनायक, झाले भीमराव मुकनायक, झाले भीमराव मुकनायक. लाचार होऊन गुलाम होऊन, लाचार होऊन गुलाम होऊन, हे लाचार होऊन गुलाम होऊन, लाचार होऊन गुलाम होऊन, मागून कारे भीक, मागून कारे भीक, झाले भीमराव मुकनायक, झाले भीमराव मुकनायक, झाले भीमराव मुकनायक, झाले भीमराव मुकनायक. जगभर कीर्ती आभोवरती, जगभर कीर्ती आभोवरती तारण गाते झाले भीमराव मुकनायक, 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 झाले भीमराव मुकनायक. जरा जोरदार काय होईल. भीमाचा पोरगा कसा दिसतोय उतुरा, पाठीला झाडू आणि गळ्यात होता मटका, भीमाने गेली घरात सगळ्यातून सुटका, सुटला तुझे आणि मुलीचा फटका, काम नाही शेती नाही होत नुसता फटका, शब्द अभिमानाने दिला हक्क भीमाने, साथ दिली ब्रह्माने, कष्टपडी श्रमाने, शब्द दलित आहे नाही बाळाचा विचार, एका बाळासाठी सगळं दलित होते लाचार, होता भीमाचा प्रचार, लुगड्याची जागा रोज पेटा होता तयार, रमाबाई सारखे नव्हते कोणाचे विचार, नव्हते कोणाचे विचार. बाबा तुमच्यामुळे आज मी उभी आहे इथे, लिहित आहे राहता मी आणि मी जगाते, चालत आहे रस्त्यावर मुलांच्या सोबतीने, चालत आहे हट्टाने, नाही कोणत्या शक्काने, भीती नाही आहे आज आम्हाला कोणाची, करू नका नाद आमची जात आमची वाघाची, करू नका नाद आमची जात आमची वाघाची. मी माझी वाईन आहे, नाडकोली माझा काहीच नाही, नाटक केल्यावर गाडीत पाय आहे, भीमाचा डोक्यावर आहे, भीमसेनाची साथे आहे, लोकने केले पण मी कुणाच्या बापाला आहे. मी जयभीमवाली मुलगी आहे, पटली माझ्या घरात आहे, पटली माझ्या घरात आहे. 14 एप्रिल हा दिवस दलितांचा जन्म नवा, होता मोठा शिल्पकार आईसाठी, होता दिवा दिवस रात्र जागरण, दिवा खाली बसणं, अन्याय सोसणं, कसल्यासाठी नसणं, बोले वर्ग बाहेर बसणं, आज भीमाचा पोरगा कसा दिसतोय उतुरा. जय भीम जय भीम, दिस इज नेहाजी, जय भीम जय भीम, पीस आउट. क्या बात है, जोरदार. भायाला भक्त भजती होती बाई मोठी, बाई माया भीमाला, बाई माझ्या बाबा
भीमाचं योगदान माझ्या भीमाचं योगदान लाल दिव्याच्या काळीला माझं कोणाचं योगदान लाल दिव्याच्या काळीला पंच पकवान खाणाऱ्या आया सँडविच खाणाऱ्या आया बर्गर खाणाऱ्या पाणीपुरी खाणाऱ्या कधी तोंडात काही ठेवा शिव कुठल्या काढलं त्याला कुठली सलामा लॉलीपॉप खाणाऱ्या फ्राईड राईस खाणाऱ्या अजून काय बोलू सारखा केक कापणाऱ्या कधी तोंडात गेली एक बिर्याणी चाललं एक बाटली दिली त्याला करतोय सलाम तुला मुबाद नव्हती कधी मंदिर पावलीला तुला मुबाद नव्हती तुला मंदिर पावलीला बाबासाहेबांचं योगदान माझ्या भीमाचं योगदान लाल दिव्याचं गाडी